महत्वाची बातमी समोर येते। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेत। मंत्री जयकुमार गोरेंचं बदनामी प्रकरणी चौकशी केली जाते। सातारा पोलीस फौज फाट्यासह रामराजेंच्या घरी दाखल झालेले आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। चौकशीसाठी हजर न राहिल्याने पोलीस आता थेट रामराजेंच्या घरी पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणच्या घरी सातारा पोलीस फौज फाट्यासह थेट चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। शनिवारी वडूज पोलीस ठाण्याने रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देखील बजावली होती। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान केल्याचा संशय असल्याने ही नोटीस देण्यात आली होती। मात्र रामराजे हे ठरलेल्या दिवशी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर न राहिल्याने आज सातारा पोलीस फौज फाट्यासह त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। तर सातारा पोलीस फौज फाट्यासह रामराजेंच्या घरी दाखल झालेले आहेत। चौकशीसाठी हजर न राहिल्याने पोलीस थेट रामराजे निंबाळकर यांच्या घरी दाखल झालेले आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान केल्याचा संशयाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु चौकशीसाठी हजर न राहिल्याने आता पोलीस थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी फौज फाट्यासह पोहोचलेले आहेत। आता या पुढे काय कारवाई केली जाईल हे लवकरच समजेल। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान केल्याच्या संशयावरून निंबाळकर यांना नोटीस बजावण्यात आली होती। या नोटीसीत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे निंबाळकरांना नोटीस बजावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।